हाय अँड हॅलो. मी सायली. वेलकम ऑन टेट विथ सायली. थंबनेलवरून तुम्हाला कळालंच असेल, आज आपण आलो आहोत मैसूरूच्या फेमस झूला, ज्याचं ओरिजिनल नाव आहे श्री चमराजेंद्र झूलॉजिकल गार्डन्स. मैसूरू झूचा एरिया फारच मोठा आहे, त्यामुळे सुरुवातीला मी इलेक्ट्रिक व्हेकलने टूर सुरू केली, सोयीस्कर आणि इझी वाटलं म्हणून. पण एक प्रॉब्लेम झाला. ही गाडी प्राण्यांना नीट ऑब्झर्व करायला थांबतच नव्हती. म्हणून मग मी मध्येच व्हेकल सोडली आणि चालत एक्सप्लोर करायचं ठरवलं. कारण मला फक्त झू पाहायचं नव्हतं, तर प्राण्यांची हालचाल, त्यांचे एक्सप्रेशन्स आणि नॅचरल बिहेवियर शांतपणे अनुभवायचे होते. मी शक्य तितकं सगळं कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर केलं आणि पुढच्या व्हिडिओ क्लिप्समध्ये तुम्हाला दिसतील काही खूपच मजेशीर आणि सुंदर मुवमेंट्स ज्या मी कॅप्चर केल्या आहेत इथल्या ॲनिमल्स आणि बर्ड्सच्या. सो कीप वॉचिंग टिल एंड अँड एन्जॉय ही खास झू डेट माझ्यासोबत. मैसूरू झूमध्ये एकदम रेअर आणि इंटरेस्टिंग क्रिएचर्स पाहिले. इथे तुम्हाला लायन, टायगर्स, जिराफ्स, एलिफंट्स, झीब्राज, चीता, जॅग्वार, ब्लॅक पॅन्थर, सिल्वर बॅकवाला गोरिला, रायनोसचे प्रकार हेवी वाटत होते पण खूप मस्त होते. हिप्पो पाण्यात रिलॅक्स करत होते. हायना आणि फॉक्स अलर्ट मोडमध्ये दिसले. ओरॅगुटान एकदम ह्युमन रिॲक्शन्स देत होता. स्नेक हाऊसमध्ये डेंजरस कोब्राज, जायंट पायथन्स आणि असे बरेच स्नेक्सचे वेगवेगळे प्रकार होते. बर्ड्समध्ये ग्रेसफुल ब्लॅक स्वॅन, व्हायब्रंट ब्लू गोल्ड मकाव, ह्यूज ग्रेट व्हाईट पेलिकन आणि आयकॉनिक हॉर्नबिल टुकन हे सगळे खूपच अट्रॅक्टिव्ह होते. क्यूट मेरकॅट्स उभं राहून सगळीकडे बघत होते आणि डेंजरस वाटणारे क्रोकोडाईल्स पाण्याखाली शांतपणे पडले होते. हे झू खूप जुनं आहे. 1982 साली स्टार्ट झालं होतं आणि अजूनही एकदम मेंटेन्ड आणि ब्युटिफुल आहे. इट्स ह्यूज. ऑलमोस्ट 150 एकर्सपेक्षा जास्त एरियामध्ये पसरलेला आहे. असं वाटतंय की हत्तीचा मेकअप केलाय. काजळ, टिकली आणि डोक्यालाही काहीतरी लावलंय.
हा आहे साऊथ आफ्रिकेमधला मीरकॅट, म्हणजेच लायन किंग मधला टिमॉन. त्यांच्या नॅचरल बिहेवियरनुसार हे सतत वरती बघत होते. ते पिंजऱ्यातच होते पण वरती घारी फिरत होत्या. सो त्यांच्या फॅमिलीच्या सेफ्टीसाठी ते सतत वरतीच बघत होते. त्यांचं हे सगळं गेस्चर खूपच क्यूट होतं आणि मला असं वाटलं थोड्याच वेळात आता तो बोलेल, हकुना मटाटा टिमॉन और पुम्बा. आठवलं ना तुम्हालाही? गेंडा. बघवत नाहीये, कसा आहे तो? हा बर्ड झोन केलाय त्यांनी आणि लिटरली हे ओपन आहे, तर सगळे बर्ड इकडून तिकडे उडत आहेत. वाव, जिराफ. इमॅजिन केलं होतं त्यापेक्षा खूपच उंच होता. झू मधले सगळेच प्राणी बघून मला फार मजा वाटली. तुम्ही पण कधी आलात म्हैसूरला तर नक्की हे झू विजिट करा. मला तर सगळेच प्राणी छान वाटले, पण तुमचा कुठला फेवरेट प्राणी आहे हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. झू मधून निघालो आणि म्हैसूरचं फेमस कॅथेड्रल चर्चला पोहोचलो. या चर्चचं आर्किटेक्चर खूप ब्युटिफुल वाटलं. सेंट फेलोमेना एक कॅथॉलिक सेंट होत्या ज्यांच्या नावाने हे चर्च समर्पित आहे. हे चर्च 1936 साली निओ गॉथिक आर्किटेक्चर मध्ये बांधलं होतं. याची उंची, कलरफुल ग्लास विंडोज आणि इंटेरियर खूपच अट्रॅक्टिव्ह होते. सो हा होता आपल्या साऊथ ट्रिपचा लास्ट व्हिडिओ. जर तुम्ही बँगलोर, उटी, कुन्नूर, मैसूरचे आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर चॅनलवर जाऊन नक्की चेक करा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.